तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भाजपा अणुजाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अँटी करप्शन मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षांसोबत डॉक्टर संदीप गाढे, 15 महिला 5 पुरुष लहान बालके हे सर्वजण 26 जानेवारी रोजी एसबी मंडळ जळगाव अंतर्गत येत असलेले कार्यकारी अभियंता अमळनेर, कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव, कार्यकारी अभियंता जळगाव क्रमांक 2 यांनी केलेल्या 2020 ते 2024 पर्यंत केलेल्या देखभाल दुरुस्ती व दोषदायित्व कालावधी, पंतप्रधान सडक योजना व इतर कामांमध्ये केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या अमळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन 1 महिन्यात कोसळले, याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील 15 महिला व 5 पुरुष 3 लहान बालकांसमवेत मुख्य अभियंता नाशिक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते। त्यांना भाजपा, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स, पोलीस अधिकारी व विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी पाठिंबा दिला होता। माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य अभियंता PS औटी यांच्याशी चर्चा केली। त्यांनी 30 दिवसात संबंधित दोषी अधिकारी यांची चौकशी करतो असे आश्वासन व लेखी पत्र दिल्यामुळे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, कार्यालयीन अधीक्षक जाधव व चारुशीला पाटील यांच्या हस्ते ज्यूस देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले। आमरण उपोषणाला संजय मोरे यांच्यासोबत डॉक्टर संदीप गाढे, स्नेहा सोनवणे, अनिल सपकाळे, ज्योती दाभाडे, जयवंत जगताप, अजय बारे, युवराज कोळी, गोपी कोळी, सिकंदर तडवी, सचिन सुरवाडे, राजू भोई, तुकाराम शिंदे, संजय बारे, प्रिया मनेरे, ज्योती पाडवे, हतीनाबी शेख, संगीता सोनवणे, दीपक कोळी, प्रियंका सावळे, सुभाबाई आठवले, विकास सावळे, रंजना सावळे, कल्पना केदारे, आशाबाई मोरे, कविता गवई, दुर्गा गवई इत्यादी उपस्थित होते। अंबळनेर तालुक्यातील आंबड या गावचा प्रश्न घेऊन प्राध्यापक मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्याबरोबर 15-20 महिला आहे। हा उपोषणाचा अधिकार घटनेने आम्हाला दिलेला आहे। इथे शेलार उपअभियंता येऊन त्यांची चौकशी केली आणि सांगितलं इथून उठा, तुम्हाला उपोषण करता येणार नाही, अशा प्रकारचं उद्धट बोलले। मंडलिक आणि त्याच्यानंतर मंडलिक आले, ते लिपिक आहे, त्यांनी जर सांगितलं कोण बाबासाहेब, कोण शिवाजी महाराज, आम्ही काही ओळखत नाही, पोलीस स्टेशनला नेऊन तुम्हाला हे करायला लावू, असं उलटसुलट उद्धट वाक्य बोलले। आणि त्याची तक्रार मी चीफ इंजिनियर यांच्याकडे केली गेली, औटी साहेबांकडे। त्यांनी सांगितलंय की मी चौकशी करतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो। 1 महिन्यामध्ये जर त्यांची चौकशी जाऊन कारवाई झाली नाही तर मी औटी साहेबांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। प्राध्यापक संजय मोरे जळगाव, कार्यकर्ते अभियंता प्रांजल पाटील व कार्यकर्ते अभियंता यशवंत कोरपे साहेब जळगाव, कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील अमळनेर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान अंबळगाव तालुका अंबळनेर येथे 7 महिन्यापूर्वी बांधली होती। ते कमान जे होते डॉक्टर बाबासाहेब प्रवेशद्वार ते मेन जागेवर नाही बांधतात, त्यांनी मागील बाजू बांधलं संडाचे कडून आणि त्याचं 1 महिन्यात कोसळलं। तो भ्रष्टाचार त्यांचा आहे आणि परत त्यांची 7 महिने झाले बदली अमृत झालेली आहे। बदली ठिकाणी न जाता त्यांनी परत 585 कोटीचा भ्रष्टाचार केला। विविध रस्ता त्यांनी 5 वेळा रस्ता केला आणि पावला रस्त्यावर परत डोळे बिल काढले 80 कोटीचे। याचा मी न्याय मागत करता तो विषय आणि कोरप्याचा विषय करतो, पण मला न्याय मिळाला नाही। मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, त्याला दिलं, अध्यक्षाला दिलं, कलेक्टर दिला, पण अखेर यांना मी 7 महिने पत्र दिलं होतं, पण त्यांनी सुद्धा मला उत्तर दिलं नाही। पण मी 24 तारखेला त्यांना पुन्हा पत्र दिलं, त्यांनी बघू म्हणे। 26 तारखेला त्यांना मी गेलो तर ठीक आहे म्हणे, तुम्हाला वाटलं तसं किशोर पाटील जे आहे मुख्य उपमागारी जे आहे तुमचे दक्षता गुण म्हणजे ते महात्मा गांधी तसं आंदोलन केलं म्हणे, ते शिवाजी महाराज इंग्रजाला विचारून केलं नाही, तुम्हाला वाटेल ते करा म्हणे। मग 30 लोक आले, 30 लोकांना 100 लोकांना मला घेणं काही करा म्हणे, इथून बाहेर जा म्हणे, तो विषय। आणि मी 27 तारखेला 9:40 तिकडनं शेलार साहेबाचे कोणी कर्मचारी आहे मंडलिक ते आले, 3 लोक आले की बाबा तुम्ही इथून उठा म्हणे। म्हटलं का उठू, तर म्हणे बाबा अतिक्रमण जागा आहे, तुम्ही अतिक्रमण करणार नाही म्हणे इथं आंदोलन। मतलब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला संविधान अधिकार दिला, शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज धरते ते मला अधिकार नाही म्हणे, मी कोणाला ओळखत नाही म्हणे, तुम्ही उठा, मी पोलीस स्टेशनला तुम्हाला मध्ये टाकून देईन। मग आमचे जे डॉक्टर संदीप गाढे जिल्हा अध्यक्ष मानव ते बोलले की सर आम्ही रिस्टर पोलिसांना कंप्लेंट येऊन गेले, पोलिसवाले आमची कंप्लेंट घेतलेली, तुम्ही करा लागलं तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे। मग ते बोलले आणि त्या टायमाला आमच्या महिला इथे आल्यानंतर महिला पाहून की त्यांनी पळ काढला। तर मला असं म्हणणं की त्यांना मला न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे महापुरुषांनी विटंबना केली की शब्दिक वापरलेले आहेत, त्यांनी माफी मागून त्यांनी करायला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। मी अशी मागणी नानाच्या नेतृत्वाखाली आज रोजी करत आहे। शिवाजी महाराजचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो, संतोष जबाबदारी न्याय